श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. पौषपुत्रदा एकादशी 21 जानेवारी 2024 रोजी आहे. आपत्य नसलेल्या जोडप्यांना किंवा स्त्रियांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतील त्यांनी ह्या व्रताला आवर्जून करावे. त्याचबरोबर विधिविधानपूर्वक श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पुत्रदा एकादशीचे व्रत आपत्य प्राप्तीसाठी अत्यंत लाभदायक आहे. पौषपुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी या दिवशी कथेचं पठण किंवा श्रवण नक्की करावं. त्यानंतरच हे जे व्रत आहे ते पूर्ण मानलं जातं. तर चला जाणून घेऊया पौषपुत्रदा एकादशीची काय व्रतकथा आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी एकादशी म्हणून साजरी केली जाते. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौषपुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. पौषपुत्रदा एकादशी 20 जानेवारी 2024 शनिवारी रात्री 7:26 सुरू होईल आणि एकादशी समाप्ती 21 जानेवारी 2024 रोजी रविवारी म्हणजे रात्री 7:26 समाप्त होणार आहे. उदयतिथीनुसार 21 तारखेला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाईल. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगा स्नान करण्याचे नियम आहे. स्नानानंतर व्रताचे संकल्प करावे व भगवान श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. पंचोपचार विधींनी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, कुंकू फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा. आणि पूजेनंतर पुत्रदा एकादशीची व्रताची कथा पठण किंवा श्रवण करायचे. तर चला जाणून घेऊया पुत्रदा एकादशीची व्रतकथा काय आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. प्राचीन काळी भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव शैव्य होते. सर्व सुखसोयी मिळून हे राजाला संतान नसल्याने समाधान होत नव्हतं. पुत्र नसलेल्या राजाला यानंतर पिंडदान कोण देणार याची काळजी वाटत होती. पुत्राशिवाय आपल्याला पूर्वजांचे आणि देवांचे ऋण फेडता येणार नाही याची त्याला चिंता होत होती. एके दिवशी या विचारात मग्न होऊन तो घोड्यावर स्वार होऊन जंगलाकडे निघाला. पाण्याच्या शोधात तो एका सरोवरात पोहोचला, जिथे ऋषीमुनीही उपस्थित होते. सरोवराच्या काठावर बसलेल्या ऋषींना राजाने नमस्कार केला आणि त्यांच्या समोर बसला. राजाने आपली व्यथा ऋषीमुनींना सांगितली आणि म्हणाले, हे ऋषीमुनींनो, मलाही पुत्र नाही. जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला पुत्रप्राप्ती द्या. ऋषी म्हणाले, हे राजा, आज पुत्रदा एकादशी आहे. यावर तुम्ही उपवास करा. भगवान श्रीहरींच्या कृपेने तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. राजाने ऋषींच्या सांगण्याप्रमाणे त्या दिवशी उपवास केला आणि द्वादशीला उपवास सोडला. भगवान श्रीहरींच्या कृपेने राणी काही दिवसांनी गरोदर राहिली आणि 9 महिन्यांनी तिला अतिशय शूर, श्रीमंत आणि यशस्वी पुत्र झाला. तेव्हापासून पौषपुत्रदा एकादशीचे व्रत मुलांच्या जन्मासाठी पाळले जाते. पौषपुत्रदा एकादशीचे व्रताचे केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न, सर्व अडचणी ह्या दूर होतात. म्हणूनच जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.